ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन धडाधड बंद पडल्या। अपक्ष उमेदवारांचं बटनच दाबलं जाईना। महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होते। राज्यातील 264 नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे। तसेच मतदान केंद्रावर पोलिसांमार्फत पुरेसा बंदोबस्त देखील आहे। बहुतांश ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं बघायला मिळालं। दरम्यान सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। तर या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार होती, ती आता 21 डिसेंबरला होणार आहे। अनेक ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं बघायला मिळालं। त्याचा फटका आता मतदारांना आणि एकंदरीत प्रक्रियेवर होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद येथील नेताजी प्रशाळेत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मागील अर्धा तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे। सध्या कर्मचाऱ्यांकडून मतदान मशीन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे, मात्र या तांत्रिक बिघाडाचा फटका मतदारांना सहन करावा लागतोय। परिणामी लोक मशीन सुरू होण्याआधीच प्रतीक्षा करत रांगेत थांबलेत। सोलापुरातील मोहोळमध्ये आणखीन एक मतदान केंद्रावरील मशीन बंद पडले। मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदार केंद्रावरील मशीन बंद पडले। मशीन बंद पडल्यावरून आता माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप केलाय। मतदान केंद्रावरील वोटिंग मशीनवर केवळ भाजप चिन्हाचं बटन दाबलं जात असल्याचा रमेश कदमांचा आरोप आहे। तर विरोधकांना पराभव दिसत असल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सळकली आहे, असे प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी दिले। प्रभाग क्रमांक 2 मधील 1 नंबर बूथवरील मशीन 1 तासापासून बंद आहे। भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदार केंद्रावर दाखल झाले असून मशीन बंद पडल्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारतायत। तर बुलढाण्यातील खामगाव येथील प्रभाग क्रमांक 8 येथील मतदान केंद्र क्रमांक 8 आणि 2 मध्ये मशीन बिघाड झालाय। परिणामी गेल्या 35 मिनिटांपासून मतदान ठप्प झालंय, तर अद्याप ही मतदान सुरू झालेलं नाही। त्यामुळे मतदारांमध्ये मानसिक त्रास दिसतोय। तर दुसरीकडे चिपळूणमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदार खोळंबलेत। खेड मतदार केंद्रावर ईव्हीएम मशीन 2 वेळा बंद पडले। आता प्रशासनाकडून मशीन सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत, मात्र मतदार रांगेत उभे राहून प्रतीक्षा करतायत। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील नगरपरिषदा मुलामुलींची उर्दू शाळेतील देखील ईव्हीएम मशीन बंद पडले। मतदान केंद्र क्रमांक 9 वरील 2 नंबर खोलीमधील मशीन तब्बल अर्धा तासापासून बंद आहे। परिणामी सकाळच्या सत्रात मतदान करायला आलेल्या मतदारांची तारांबळ उडाली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मशीन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण मशीन बंद पडल्यामुळे मतदारांना त्रास होतोय। नेमके मशीन्स का बंद पडतायत? एकूण घटना काय वाटतं आपल्याला? आपली कमेंट जरूर कळवा। खरंच ईव्हीएम मशीन बंद झाले पाहिजेत का? निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत का? बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवा। नमस्कार।